मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास या आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे की आपण झाडाला जास्त फुलं आहेत, ते झाड उंच गेले, त्या माझ्या शूटिंगकडे जास्त लक्ष देऊ नका, हा वेगळा प्लॉट आहे। फक्त मी आहे प्लॉटवरती एक छोटा व्हिडिओ तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो की प्रश्न असा आहे की जास्त फुलं आहेत झाडाला, फुलं भरपूर लागलेत, गुच्छामध्ये फुलं लागलेत, चांगली फुलं लागलेली आहेत, पण फुलगळ जास्त होते आणि सेटिंग होत नाही। सेटिंग लवकर व्हायची इच्छा सर्वांचीच आहे आणि असायला हवी, कारण लवकर सेटिंग झाली तर आपला माल चांगल्या रेटमध्ये मिळेल। तर या ठिकाणी आपण पाहतोय असे बऱ्याच ठिकाणी असे असेल की असं गुच्छामध्ये फुलं लागलेली आहेत ना। ही बगली म्हणून आली दांडी आहे आणि याला असे गुच्छामध्ये फुलं लागलेले आहेत। इथे आपण पाहू शकतो बरेचसे चांगले फुलं या ठिकाणी लागले आणि ह्या कळ्या आहेत, ह्या कळ्या लागलेल्या आहेत आणि फुलं लागलेले आहेत। असे फुलं लागलेत पण सेटिंग होत नाही आहे। जे सेटिंग आपण म्हणतो ते सेटिंग प्रकार हा आहे। असे तलवारीच्या आकाराची शेंग आपल्याला दिसते। तर अशी तलवारच्या आकार शेंग तयार होण्यासाठी आपल्याला लवकर काय उपाययोजना करायला हव्यात याच्यावर आपण आज बोलूयात। छोटासा व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये पॉईंट टू पॉईंट मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे, तेवढ्या गोष्टी फक्त तुम्ही अवलंबायच्या आहेत। तर सगळ्यात अगोदर काय करायचं, आपल्याला पाण्याचा ताण द्यायचा आहे। फुल अवस्थामध्ये सुद्धा मी मुद्दाम सांगतोय, फुल अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला पाण्याचा ताण द्यायचा आहे। पाण्याचा ताण दिल्याशिवाय लवकर सेटिंग होणार नाही। ही अशी सेटिंग व्हायला हवी तलवारीच्या आकाराची। तर पाण्याचा ताण ठेवा। एक गोष्ट करायची, पाण्याचा ताण ठेवायचा आहे। भारी जमीन असेल तर 15 दिवसाचं पाण्याचा ताण, मध्यम जमीन असेल तर 8 ते 10 दिवस, आणि खूपच हलकी जमीन असेल, मुरमाड जमीन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 5 ते 6 दिवसाचा पाण्याचा ताण ठेवायचा आहे। तर हा पाण्याचा ताण ठेवणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपली सेटिंग लवकर होणार नाही। तर पहिला मुद्दा सांगितला मी, पाण्याचा ताण देणे। दुसरा मुद्दा आहे, एक प्लॅनोफिक्स नावाचं घटक आहे, त्याची आपल्याला फवारणी करायची आहे। लक्षात घ्या, प्लॅनोफिक्स म्हणलं मी, PLANOFIX, प्लॅनोफिक्स। तर प्लॅनोफिक्सची घटकची आपल्याला फवारणी करायची। प्लॅनोफिक्सचं प्रमाण मी सांगतो, लक्षपूर्वक ऐका, लिहून घ्या। 4 लिटर पाण्यासोबत फक्त 1 मिली घ्यायचं आहे। 4 लिटर पाण्याला 1 मिली एवढं प्लॅनोफिक्स घ्यायचं आहे आणि हे फवारणी करायचं आहे। हे आपल्याला तुम्हाला वाटेल की आपण पाणीच फवारतो का काय, कारण याला रंग नाही, गंध नाही आहे, त्यामुळं हे खूप पोटंट औषध आहे, त्यामुळे एवढं प्रमाणात घ्या, जास्त प्रमाण घेऊ नका। जास्तीत जास्त काय करा, 20 लिटर पाणी, 20 लिटरचा समजा आपला पंप आहे तर त्याला 4 ते 5 ml घ्या, एवढंच घ्या। 4 ते 5 ml 20 लिटरच्या पंपाला। एवढं जरी केलं तरी तुमचं फुल ड्रॉपिंग कमी होईल आणि सेटिंग व्हायला मदत होईल। पहिला मुद्दा मी सांगितला पाण्याचा ताण देणे, दुसरं सांगितलं आहे प्लॅनोफिक्सची फवारणी करणे। जेव्हा आपण नंतर पाणी देऊ, समजा आपण मध्यम जमिनी आहे आपली आणि मध्यम जमिनीत आपण 8 दिवसाचा पाण्याचा ताण ठेवला आहे, तर 8 दिवसांनंतर जेव्हा पाणी देणार आहोत तेव्हा त्यात 05234 ॲड करा। 05234 जवळपास पहिल्या वर्षाचा प्लॉट असेल तर 5 किलो, 2 वर्षाचा प्लॉट असेल तर 7 किलो, अशा पद्धतीने 05234 त्याला जेव्हा पाण्याचा ताण संपेल आणि तेव्हा पाणी देऊ आपण, तेव्हा ते द्यायचं आहे। हा पाण्याचा ताण जो आहे तो समजा 8 दिवसाचा पाण्याचा ताण ठेवतो आपण, असं 4-5 वेळे करा। 8-8 दिवसाचा पाण्याचा ताण ठेवा त्यांनी, आणि असे जर सेटिंग दिसेल आपल्याला तेव्हा आपल्याला पाणी वाढवायचं आहे। आपण मुद्द्याकडे येऊयात। पहिला मुद्दा पाण्याचा ताण, दुसरा मुद्दा प्लॅनोफिक्सची फवारणी, तिसरा मुद्दा पाणी देऊ तेव्हा 05234 द्यायचं आहे। आणि जर शक्य असेल तुम्हाला, जर कोंबडी खत तुमच्याकडे असेल तर खोडाच्या आजूबाजूला 150-150 ग्रॅम, ॲटलीस्ट 150 ग्रॅम 200 ग्रॅम खोडाच्या बाजूला कोंबडी खत टाका, थोडी माती उकरून टाका, त्यामध्ये कोंबडी खत टाका आणि त्याच्यावर माती टाका, आणि जेव्हा पाणी सोडू त्याच्यावर पाणी ते सोडा। कोंबडी खतावर पाणी पडलं पाहिजे, जेणेकरून ते भिजेल आणि जमिनीत मुरेल, त्याचं विघटन होईल, त्याने काय होईल, हीट जनरेट होईल झाडामध्ये। ते हीट जनरेट झाल्यामुळं आपल्याला लवकरात लवकर सेटिंग व्हायला मदत होईल, शेंगासुद्धा चांगल्या क्वालिटीचे लागतील। पाण्याचा ताण देणे, प्लॅनोफिक्सची फवारणी करणे, 05234 देणे, आणि थोडं अवेलेबल असेल तुमच्याकडे कोंबडी खत तर कोंबडी खत टाकणे झाडाला। कोंबडी खताने खूप फायदा होणार आहे, कारण त्यात खूप हीट असते आणि थंडीच्या वातावरणात जी सकाळ संध्याकाळ आपल्याला थंडी पडते, झाड पूर्ण थंड होतं, मुळं थंड होतात, त्यामुळं सेटिंग आपल्याला व्हायला मदत होत नाही। त्यामुळे ह्या गोष्टी करा। चौथी महत्त्वाची गोष्ट सांगतो, शेवटची गोष्ट आहे की या फुलांमधून सेटिंग करून घेण्यासाठी अशा पद्धतीची थोडं मधमाशांना आकर्षित करा। ज्या प्लॉटमध्ये इथं मला मगाशी बुंग 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 आवाज येत होता मधमाशांचा, या ठिकाणी बऱ्याच मधमाशा आहेत, त्यामुळं अशा क्वालिटीची शेंग या ठिकाणी तयार झालेली आहे। मधमाशांमुळं जे होणारं सेटिंग आहे किंवा ज्या शेंगा तयार होतात त्या अशा क्वालिटीच्या चांगल्या शेंगा तयार होतात, जेणेकरून आपला माल नंबर 1चा निघेल। पण हे मधमाशामुळे शक्य आहे।
मधमाशा आपल्या प्लॉटमध्ये आकर्षित करण्यासाठी आपल्याला ताक, गूळ आणि विलायची याची फवारणी करायची आहे. ताक, गूळ, विलायची याचं प्रमाण सांगतो. एक 20 लिटरचा पंप असेल आपला. आता तुम्ही गुणाकार करून घ्या. बरेच जण फोन करता की 200 लिटरसाठी काय करू? गुणाकार करून घ्या ना तुम्ही अंदाजे. आणि याचं कसं आहे, प्रमाण कमी जास्त जरी झालं तरी काही अडचण नाही, कारण ऑर्गॅनिक आहे. गूळ असेल, ताक असेल किंवा विलायची असेल, त्यात थोडी दालचिनीची जी साल असते ती सालसुद्धा थोडीशी कुटून त्यात तुम्ही टाकली तरी त्याचा सेंट चांगला येतो. तर 20 लिटर पंपासाठी प्रमाण सांगतो. 20 लिटर पंपासाठी अंदाजे एक लिटर ताक घ्या, 1 ते 1.5 लिटर ताक घ्या. जास्त ताक घेऊ नका, 1 ते 1.5 लिटर बस झालं. 1 ते 1.5 लिटर ताक घ्या. त्याच्यामध्ये अंदाजे 100-200 ग्रॅम गूळ घ्या. हातात बसेल एवढा मोठा खडा. कमी जास्त झाले तर मी सांगलो, कमी जास्त झालं तरी खूप गोडवा आला तरी काय होणार, झालं काहीच होणार नाही आहे, उलट चांगलंच आहे. त्यामुळे 150-200 ग्रॅम अंदाजे गूळ घ्या आणि 5-6 विलायची घ्या मोजून. 2-4 विलायची जास्त घेतल्या तरी चालतील. आणि त्याला कुटून घ्या चांगलं, त्याची पावडर करून किंवा त्याला चांगलं कुटून त्या याच्यामध्ये टाकून द्या, मिक्स करून त्या पाण्यामध्ये, ताक, गूळ आणि विलायचीमध्ये ताक गुळाच्या पाण्यामध्ये. त्यामध्ये ते 20 लिटर पंपामध्ये घेऊन त्याची फवारणी करा. फवारणी शक्यतो काय करा, सकाळी 8 ते 9 वाजता करा. तेव्हा मधमाशांचा येण्याचा म्हणजे मोहळापासून त्या बाहेर पडतात मध गोळा करण्यासाठी. तेव्हा जर त्यांना आपण सगळे हा सेंट दिला विलायचीचा किंवा गुळाचा गोडवा त्यांना जाणवला तर त्या इतरत्र न जाता सरळ आपल्या प्लॉटकडे येतील आणि आपल्या प्लॉटची सेटिंग करून देतील. या 4-5 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. पुन्हा एकदा रिपीट करतो. जास्त फुलं आहेत झाडाला आणि सेटिंग होत नाही तर ह्या 4 गोष्टी करा. पाण्याचा ताण द्या, प्लॅनोफिक्सची फवारणी करा, पाणी देऊ तेव्हा 0.34 द्या, थोडंसं कोंबडी खत सुद्धा द्या झाडाच्या आजूबाजूला उकरून. आणि शेवटची 5वी गोष्ट आहे की ताक, गूळ, विलायची फवारणी करा, जेणेकरून आपल्याला चांगल्या क्वालिटीची शेंग मिळेल. अशा पद्धतीची शेंग मिळेल. ही एक्सपोर्ट क्वालिटी शेंग आहे, सरळ शेंग आहे. असं बरंचसं सेटिंग या प्लॉटला दिसतंय मला. फ्लॉवरची संख्या जास्त आहे, ही इथे शेंग दिसते आहे. त्यामुळे फ्लॉवरिंग जास्त आहे. आणि सेटिंग करायचं असेल अशा पद्धतीचं पटापट एका झोप्पीमध्ये आता इथे दिसतोय आपल्याला 3 शेंगा तिथे सेट झालेल्या आहेत. बारीक बारीक तलवारच्या आकारात 3 शेंगा दिसतात इथे मला. तर अशा सेटिंग करण्यासाठी पाण्याचा ताण देणे. मी पुन्हा रिपीट करत नाही, आता व्हिडिओ सांगितलं तुम्हाला, व्हिडिओ विनाकारण मोठा करण्याचा अर्थ नाही आहे. तर ह्या गोष्टी करा आणि तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.